सिनेसृष्टीमध्ये कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो यामध्ये नेहमीच चढाओढ लागली असते. बॉलिवूडचे सिनेमे हे कोटींच्या घरामध्ये जातात अशीच सगळीकडे चर्चा असते आणि तसं चित्रही पाहायला मिळतं. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये असे अनेक सिनेमे आहेत ज्यांनी आजवर कोटींच्या घरामध्ये कमाई केली आहे. 1988 मध्ये आलेला अशी ही बनवाबनवी हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीमध्ये 1 करोड रुपये इतकी सर्वाधिक कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला. अभिनेते सचिन पिळगावकर यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाला प्रेक्षक आज सुद्धा विसरले नाहीयेत. या सिनेमातील अभिनेते अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तर सचिन आणि लक्ष्मीकांत यांनी साकारलेल्या पार्वती आणि सुधा या स्त्री भूमिका सुद्धा सुपरहिट ठरल्या. धनंजय माने इथेच राहतात का, हा माझा बायको पार्वती यांसारखे अनेक डायलॉग आज सुद्धा सुपरहिट आहेत. तर 1992 मध्ये आलेला 10 करोड इतकी बक्कळ कमाई करणारा माहेरची साडी हा सिनेमा सुद्धा आजही लक्षात आहे. अभिनेत्री अलका कुबल आणि रमेश भाटकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने अनेकांना रडवलं. याशिवाय 10 कोटी रुपये कमाई करणारा हा बॉक्स ऑफिस हिट चित्रपट सुद्धा ठरला. आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीमध्ये सर्वाधिक म्हणजेच 110 करोड इतकी कमाई करणारा सिनेमा ठरला तो म्हणजे सैराट. 2016 मध्ये आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या सिनेमातून एक वेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना दाखवली. याचबरोबर आर्ची परशा सुद्धा खूप हिट ठरले. या भूमिका साकारणारे रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर हे रातोरात स्टार झाले. 2023 मध्ये आलेल्या केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा या सिनेमानं 92 करोड इतकी कमाई केली. 6 बहिणींची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाने प्रत्येक स्त्रीच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दीपा परब, सुकन्या मोने कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर यांच्या या सिनेमामध्ये मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनाबरोबरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पावनखिंड या 2022 मध्ये आलेल्या ऐतिहासिक सिनेमानं 76 करोड इतकी बक्कळ कमाई केली. वीर बाजीप्रभू देशपांडेंची शौर्यगाथा या सिनेमात दाखवण्यात आली. अभिनेते अजय पुरकर यांनी या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनानं या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला वेड हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 75 कोटी रुपयांचा गल्ला केला. या सिनेमातनं रितेश देशमुख यांनी दिग्दर्शनामध्ये पदार्पण सुद्धा केलं. वेगळं कथानक आणि त्याचबरोबर रितेश आणि जिनेलिया यांची हिट जोडी असणारा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. या दोघांच्या कामाचंही सगळीकडनं कौतुक झालं. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला नटसम्राट हा सिनेमा 2016 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने 48 ते 50 कोटीच्या दरम्यान कमाई केली. महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन तर त्यांची पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमामध्ये आत्ताच्या काळात मुलं आपल्या आईवडिलांना कशी वागणूक देतात आणि त्याचा परिणाम आईवडिलांवर नेमका काय होतं ते दाखवण्यात आलं. नटसम्राट या नाटकावर आधारित या सिनेमामध्ये एका नाटकप्रेमी नटाची गोष्ट उत्तमरित्या मांडण्यात आली आहे. अभिनेता रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेला पहिला मराठी सिनेमा म्हणजेच लय भारी 40 करोड रुपये इतकी कमाई केली. या सिनेमामध्ये विलन साकारला तो अभिनेता शरद केळकर यानं. त्याच्या या सिनेमातल्या अभिनयाचं सुद्धा कौतुक झालं. या सिनेमातली अनेक गाणी आज सुद्धा वाजवली जातात. कट्यार काळजात घुसली या नाटकावर आधारित संगीत सिनेमा 2015 मध्ये आपल्या भेटीला आला. या सिनेमाने सुद्धा 40 करोड इतकी कमाई केली. सचिन पिळगावकर, सुबोध भावे, शंकर महादेवन यांच्या या सिनेमातील अभिनयाचं खूपच कौतुक झालं. सुबोध भावे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची सुद्धा धुरा सांभाळली. अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री पूजा सावंत यांची मुख्य भूमिका असलेल्या दगडी चाळ या सिनेमाने 2015 मध्ये 37 करोड इतकी कमाई केली. एक छान आणि कलरफुल लव्ह स्टोरी या सिनेमानं प्रेक्षकांना दिली. याचबरोबर या सिनेमातली गाणी सुद्धा हिट आहेत. आई बाबा आणि साईबाबा शपथ अशीच पाहिजे आपल्याला
असं म्हणणाऱ्या दगडूची लव्ह स्टोरी म्हणजे टाइमपास हा चित्रपट. हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्राजूवर जीवापाड प्रेम करणारा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब याने त्याच्या कामानं प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं. 2014 मध्ये या सिनेमानं 33 करोड इतकी कमाई केली. आतापर्यंत या सिनेमांनी सर्वाधिक कमाई करत मराठी सिनेसृष्टीच्या यादीमध्ये आपली जागा मिळवली. पुढील वर्षामध्ये असे अनेक सिनेमे आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी कोणता सिनेमा या यादीमध्ये स्थान मिळवतो हे येत्या वर्षात समजेल. तर यापैकी कोणता सिनेमा आणि त्यातला कलाकार तुम्हाला जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.